मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अमोली ही घरात असते. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर आता पौर्णिमाचा व्हिडिओ येतो. तेव्हा आता ती तो व्हिडिओ चेक करते. मग तिला समजतं की पौर्णिमाने भूमीचा व्हिडिओ पाठवलाय, ज्यामध्ये भूमी बाळाला दूध पाजते आणि त्याच्याबरोबर गोडगोड बोलतीये. हा बाळाबरोबर असं गोडगोड बोलताना पाहून अमोलीचा आता पाराच चढतो आणि तिला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती आता खूपच चिडते. मग आता लगेचच अमोली मनात विचार करू लागते, ही भूमी ना माझ्या बाळाची आई बनण्याचा प्रयत्न करतीये. तेवढ्यातच आता तिला पौर्णिमाचा फोन येतो. तेव्हा फोन रिसीव्ह केल्यानंतर बोल, काय बोलायचंय असं अमोली विचार. पण तो व्हिडिओ मी पाहिलाय, माझं ना आत्ता इतकं डोकं फिरलंय ना की तुला कसं सांगू मी. एवढा राग येतोय ना मला त्या भूमीचा की काही सांगू नकोस. मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते, पाहिलं ना तू अमोली, अगं कसं ती त्या बाळाचा ब्रेन वॉश करतीये. त्या बाळावरती ती बिंबवतीये की ती आई आहे बाळाची आणि ते बाळ तिचं. हा अमोली म्हणते, हेच कारण होतं, मला नको होतं त्या भूमीने बाळाला पाजायचं, पण पारितोषणा माझं ऐकतच नाहीयेत. मी किती वेळा सांगितलं की आपण भूमी सोडून दुसरी कोणीतरी बाई बघूयात म्हणून, पण नाही ना, तो ऐकतच नाहीये ना माझं. मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते, तुला सांगते मी अमोली, ही बाई ना भूमी म्हणजे खूप स्वार्थी बाई आहे आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी ना कोणत्याही थराला ती जाऊ शकते. मग आता अमोली म्हणते, ती कुठल्याही थराला जाईल, पण मी तिला ते जाऊ देणार नाही ना, कारण मी ऑलरेडी दुसरी बाई बघून ठेवली आहे बाळाला दूध पाजण्यासाठी. आता तीच बाळाला दूध पाजणार आहे. तेव्हा आता लगेचच पौर्णिमाला खूप आनंद होतो आणि ती विचारते, हो का, पण तू भूमीला असं नाही कसं म्हणणार. मग आता तिचं राहू दे ग, तिला यायचं तर येऊ देत घरी, पण ती येण्या अगोदरच मी बाळाला त्या बाईकडून दूध पाजून घेणार आहे असं अमोली म्हणते. म्हणजे जर का बाळाचं पोट भरलेलं असलं ना, ते भूमीकडून अजिबात दूध पिऊनच घेणार नाही. मग सगळा प्रॉब्लेम अगदी सॉल्व्ह होऊन जाईल. मग आता पौर्णिमाला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते की ही छान आयडिया आहे हा. आता लगेचच अमोली म्हणते, बाळाची भूमीवरची जी डिपेंडन्सी आहे ना, तीच मला पूर्णपणे संपवून टाकायची आहे. तेव्हा पौर्णिमाला आता अजूनच आनंद होतो आणि मग ती म्हणते, व्हेरी गुड, भूमीला बाळाचा लळा लावायची एकही संधी देऊ नकोस तू. बरं ठेवू का मी फोन आता असं लगेचच ती विचारते. मग आता हे बघ, ऐक पौर्णिमा, सगळे काही अपडेट्स मला सारखी सारखी कळवत राहा. तेव्हा पौर्णिमा आता हो हो असं हसतच म्हणते आणि मग फोन ठेवते. मग आता लगेचच पौर्णिमा फोन ठेवल्यानंतर मनात विचार करते की कॉन्टॅक्टमध्ये तर राहीलच ग, कारण त्याचा शेवट कसा आणि कधी करायचा आहे हे मी आईने ठरवलं आहे. तर आता दुसऱ्या दिवशी रागिनी ही एका माणसाला सांगते की समोर जी व्हाईट गाडी आहे ना, त्या गाडीवर हा स्प्रे मारायचा, म्हणजे ती गाडी बंद पडेल. कारण आकाश आता ऑफिसला जायला निघेल. हा स्प्रे मारला ना, त्यातला वायू आकाशच्या नाकातोंडात जाईल आणि मग पुढच्या 5-1 मिनिटामध्ये त्याची शुद्ध हरपेन. आणि ऐक, तोंडावर रुमाल ठेव काम करताना, चल निघ निघ असं म्हणून ती त्याला आता लगेचच कडे जा असं म्हणते. तर तो आता रागिणीचा माणूस लगेचच गाडीजवळ जातो आणि त्याच्याकडे एक स्केल असते. त्या स्केल मार्फत तो लगेचच आता गाडीचं लॉक देखील उघडतो. तेव्हा रागिनी इकडून आता खूपच खुश होते आणि त्याला थम्सअप करते. मग आता तो लगेचच नाकाला रुमाल लावतो आणि तो स्प्रे आकाशच्या गाडीमध्ये मारतो. आकाशच्या गाडीमध्ये तो स्प्रे आता मारून झाल्यानंतर तो माणूस समोरच पाहतो तर आकाश फोनवर बोलतच घरातून बाहेर निघालेला असतो आणि नेमकं रागिनीसुद्धा हे पाहते आणि तिला धक्का बसतो. कारण आता आकाशने जर पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने तिला काहीही सुचत नाही. मग त्यानंतर तो माणूस हा पटकनच दार बंद करतो सर्व स्प्रे मारून झाल्यानंतर आणि लगेचच गाडीच्या पाठीमागे जाऊन लपतो. गाडीच्या पाठीमागे लपल्यानंतर आकाश आता तेथे येतो आणि आपल्या गाडीचं दार उघडतो. बॅग आतमध्ये ठेवतो, पण त्याला जरा वेगळाच संशय येतो. तर इकडे रागिनी अजूनच घाबरलेली असते की आकाशला जर समजलं तर आता काय. म्हणूनच आता ती एकदमच तेथे लपून बसते. डोकावून नंतर पाहू लागते. तर आता आकाश हा
थोडा थोडा गाडीच्या पाठीमागे जाऊ लागतो, कारण त्याला संशय आलेला असतो की इथे कोणीतरी आहे म्हणून. जसा जसा तो गाडीच्या पाठीमागे जाऊ लागतो तसं तसं रागिणीच्या मनात आता भीती दाटून येते, कारण आकाशने जर त्या माणसाला पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने आता रागिणी जरा घाबरतेच. मग नंतर आता लगेच आकाश जेव्हा गाडीच्या पाठीमागे जाऊन एकदमच पाहतो तर तो माणूस तेथून गायब झालेला असतो. आकाशला तेथे कुणीही दिसत नाही. आता आकाशला समजतं तिथे कुणी नाहीये, म्हणूनच तो आता गाडीत बसतो. गाडीत बसल्यानंतर आता त्याला जरा विचित्र वास येऊ लागतो. मग तो म्हणतो, बापरे, हा कसला वास आहे, काय करावं कळत नाही, पण जायला तर हवं लवकर, असं म्हणून तो गाडीत बसतो आणि तसाच आपला खोकलत पुढे जायला निघतो. तेव्हा रागिणी आता खूपच खुश होते, कारण आता तिचा प्लॅन हा सक्सेस होणार असतो. तर तो माणूस आता तेथेच लपलेला असतो. मग आता रागिणी लगेचच त्याला दुसरीकडे जायला सांगते. मग आता आकाश हा तिथून गेल्यानंतर रागिणी मनातच विचार करू लागते, कसा आहे ना आकाश, आता हे बघ, तुला अनलेझी वाटेल. अनलेझी वाटल्यानंतर मग तू जरा गाडी बाजूला घेशील आणि गाडी बाजूला घेतल्यानंतर तुझी शुद्धच पूर्णपणे हरपून जाईल. मग माझा जो प्लॅन आहे ना तो सक्सेस होईल, असं म्हणून रागिणी आता हसते. तर आता दुसरीकडे खरंच आकाशला आता खूपच खोकला येत असतो, कारण त्या गाडीच्या मध्ये जो उग्रवास असतो ना त्या वासामुळे त्याला काहीही सुचत नसतं. पण ऑफिसला सुद्धा लवकर पोहोचायचं असतं, त्यामुळे तो आपला भरभर निघालेला असतो. त्याला आता एका क्षणी अजिबातच गाडी चालवता येत नाही, कारण त्याला त्या वासाचा खूपच त्रास होऊ लागतो. मग त्यानंतर तो आता कशीबशी एका ठिकाणी बाजूला गाडी थांबवतो आणि गाडी थांबवल्यानंतर तो आता पहिल्यांदा सीट बेल्ट काढतो आणि स्वतः गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला उतरता येत नाही, कारण तेव्हा त्याची शुद्धच पूर्णपणे हरपून गेलेली असते. मग गाडीत तो तसाच तेथे पडतो. तर दुसरीकडे आता रागिणी ही रूममध्ये असते. मग आता ती म्हणते, आकाश, अरे एव्हाना तुझी गाडी ना ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर आता उभी असेल आणि माझा माणूस तुझ्या सकट तुझ्या गाडीला एखाद्या निर्जन ठिकाणी घेऊन जाईल आणि तेथेच ती गाडीसुद्धा उभी करेन. मग थोड्या वेळाने गाडीमध्ये फवारलेल्या स्प्रेमुळे ना तुला अगदी हालचाल सुद्धा करता येणार नाही. तुझ्या नर्व्स सिस्टीमवर परिणाम झाला असेल आणि तुझ्या नर्व्स हळूहळू अशा शिथिल होतील आणि मग गाडीमध्ये गुदमरून तुझा मृत्यू होईल. तर आता इकडे रागिणी जसा प्लॅन करत असते ना त्याप्रमाणे सगळं काही घडत असतं, कारण आता रागिणीनेच त्या माणसाला पुन्हा एकदा आकाशकडे तिकडे पाठवलेलं असतं. तर आकाश आता गाडीतच तिथे बेशुद्ध होऊन पडलेला असतो. तो माणूस आता गाडीजवळ जातो आणि लगेचच गाडीचं दार उघडतो. आकाशच्या गालावर वगैरे मारतो, कारण आता तो शुद्धीवर आहे की नाही हे त्याला चेक करायचं असतं. मग त्यानंतर आता तो शुद्धीवर नाही आहे हे पाहताच रागिणीचा जो माणूस असतो ना तो कसाबसा आता आकाशला पाठच्या सीटवर तेथे बसवतो आणि तेथे बसवल्यानंतर तो स्वतः पुढे येतो आणि लगेचच ती गाडीचा आकाशला घेऊन एका निर्जन स्थळी आता तो जाण्यासाठी निघतो, कारण रागिणीनेच त्याला तसं सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता रागिणी खूपच खुश असते, कारण तिचा हा प्लॅन सक्सेसफुल होत असतो. मग आता ती स्वतःशीच खूप हसत असते. दुसरीकडे एका निर्जन स्थळी म्हणजे एका जंगलामध्ये आता आकाशला तो रागिणीचा माणूस हा घेऊन येतो. थोडं थोडं पुढे गेल्यानंतर आता तो लगेचच गाडी थांबवतो आणि गाडी थांबवल्यानंतर तो स्वतः गाडीतून खाली उतरतो आणि आकाशला सुद्धा तो अगोदर गाडीतून खाली घेतो. त्यानंतर आकाशला आता लगेच तो ड्रायव्हर सीटवर बसवतो आणि स्वतःच आकाश गाडी चालवतोय असं तो आता तेथे भासवून देतो. रागिणीने सांगितल्याप्रमाणे तो आपलं काम फत्ते करतो, गाडीचा दरवाजा बंद करतो आणि लगेचच तो तेथून जातो. तर दुसरीकडे आता आजी या पारितोषच्या घरी आलेल्या असतात. पारितोषला विचारतात, कसा आहेस बाळा तू? तो म्हणतो, आजी मी अगदी मस्त, तुम्ही कशा आहात? तेव्हा आजी पण म्हणते, मी अगदी मस्त आहे बाळा. तेवढ्यातच अमोली तेथे येते. तेव्हा अमोली पाणी आजीसाठी घेऊन येते. मग आता अमोली विचारते, आजी तुम्ही कशा आहात? मग आजी म्हणते, मी अगदी छान. तेवढ्यातच भूमी बाळाला घेऊन बाहेर येते. मग आजी विचारते, काय गं भूमी, पिली का ती दूध? त्यावेळी आता भूमी म्हणते, नाही ना आजी, नाही पिली ती का. तेव्हा सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. मग आता असं वाटते की तिचं पोट भरलेलं आहे असं भूमी आता म्हणते.
मग त्यावेळी अमोली आता गालातच हसते आणि मनात विचार करू लागते, कशी पिणार ती दूध, कारण तासभरापूर्वीच मी एक बाई पाहून ठेवली होती आणि ती बाई तासभरापूर्वीच माझ्या बाळाला दूध पाजून गेली आहे. तिचं पोट पूर्णपणे भरलंय. मग आता आजी लगेचच म्हणते, भूक नसेल तिला, नको काळजी करू, तू नंतर पाच, चालेल ना. तेव्हा भूमी पण जरा अस्वस्थच होती. तिला कळतच नाही की रोज दूध पिणारी मुलगी आज नक्की काय झालं तिला. पण आजीने आता तिला समजवल्यानंतर ती जरा गप्प राहते. त्यानंतर आता लगेचच अमोली मनात विचार करू लागते, अरे देवा, ह्या अजून किती तास इथे बसून राहणार. त्यानंतर पारितोष म्हणतो, आजी तुम्ही पहिल्यांदाच घरी आला आहात तर बसा ना, म्हणजे तिला भूक लागल्यानंतर मग होईल काहीतरी. तेव्हा ठीक आहे असं लगेचच आजी म्हणतात. भूमीसुद्धा लगेचच आता अमोलीकडे ते बाळ देते आणि तेथे आपली शांतपणे बसते. त्यानंतर आजी आता म्हणते, पारितोष तुला एक सांगायचं होतं, मी ना माझ्या भूमीसाठी एक नवस बोलले होते. गावाबाहेर एक मंदिर आहे तिथे, कारण भूमीला बाळ झाल्यानंतर भूमी आणि आकाश हे दर्शनाला येतील म्हणून. पण भूमीचं बाळ तर आता नाही आहे ना, म्हणून आता आजी भूमीकडे पाहते आणि खूपच इमोशनल होते. भूमीलाही खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आता लगेचच आजी म्हणते की हे पहा, तुमचं बाळ हे आमच्या बाळासारखंच होतं ना, मग एक काम करा, तुम्ही दोघेही बाळाला दर्शनासाठी घेऊन जा तिकडे देवीच्या मंदिरामध्ये. मग आता अमोलीला जरा धक्काच बसतो. आता आजी पुन्हा म्हणते की आमची भूमी येईल वाटलं तर तुमच्यासोबत तिकडे. तेव्हा आता पारितोष म्हणतो, हो चालेल आजी, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे आमच्याही मनुमाऊला आशीर्वादच मिळतील ना, जाऊयात ना आपण अमोली. मग आता ती म्हणते, हो चालेल चालेल. तेव्हा भूमी, जाऊयात ना आज, असं आता लगेचच पारितोष विचारतो. तेव्हा भूमी म्हणते हो. तर अमोलीला आता अजून राग येतो. त्यानंतर पारितोष आजीला विचारतो, आजी जाऊयात ना आज. तेव्हा आजी म्हणते, नाही नाही तुम्ही जा की, मी आपली घरी जाईल. त्यानंतर अमोली आता लगेचच बाळाला पारितोषकडे देते आणि म्हणते, मी आवरून येते हा. तेव्हा आता पारितोष म्हणतो, ठीक आहे तू आवरून ये. मग आता ती लगेच आवरण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा आता भूमी म्हणते, मी एक काम करते, मी आकाशला सुद्धा कॉल करते, आकाशला सुद्धा आवडेल तिकडे मंदिरामध्ये यायला, आणि मग मंदिरात जाऊन आल्यानंतर तो पुन्हा जाईल ऑफिसला. तेव्हा ठीक आहे असं आजी म्हणते आणि त्याला फोन कर बरं असं म्हणते. मग आता भूमी लगेचच आकाशला फोन करते, परंतु आकाश आता काही फोन उचलत नाही. आकाश इकडे अगदी बेशुद्धच पडलेला असतो, त्याच्या फोनची रिंग मात्र वाजत असते. तेव्हा आता लगेचच भूमी ही अस्वस्थ होते आणि म्हणते, असं कसं, आकाश माझा कॉल का रिसीव करत नाही, तो पहिल्याच रिंगमध्ये माझा कॉल रिसीव करतो, असं कसं झालं बरं. आजी म्हणते, अगं तो बिझी असेल, मीटिंग वगैरे असेल एखादी. पण आता भूमी म्हणते, नाही हो आजी, तो पहिल्याच रिंगमध्ये माझा फोन नेहमी उचलतो, मला अनुभव आहे आजपर्यंतचा. असं म्हणून ती 2-3 वेळा कॉल करते, परंतु आता इकडे आकाश बेशुद्ध असल्यामुळे त्याला फोनचा आवाजच येत नसतो. तेव्हा भूमी आता खूपच अस्वस्थ होते आणि खूप घाबरते. तर आता दुसरीकडे रागिनी अजूनही रूममध्येच असते. तेव्हा तिच्या माणसाचा फोन येतो. तेव्हा तिने ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं ना, त्या ठिकाणीच आकाश असतो असं त्या माणसाने मेसेज पाठवलेला असतो. तेव्हा आता लगेचच रागिनी तो मेसेज वाचते आणि खूपच खुश होते. म्हणते की चला चला रागिनी मॅडम चला, कारण त्या आकाशला आता जिथे त्या माणसाने सोडलं आहे ना, त्या माणसाने मला लोकेशनसुद्धा पाठवलं आहे. आकाशला मरताना स्वतः मला बघायचं आहे, आकाशची तडफड पाहायची आहे मला, असं म्हणून रागिनी आता हसते आणि लगेच आकाशच्या दिशेने जायला निघते. दुसरीकडे पारितोष, अमोली, त्याचबरोबर बाळ आणि भूमी हे सर्वजण आता मंदिराच्या दिशेने निघालेले असतात. भूमीचं मन मात्र आता अजूनही अस्वस्थच असतं, कारण आकाश काही केल्या तिचा कॉलच रिसीव करत नसतो. त्यामुळे भूमीला आता चैनच पडत नाही, तिला तिथे करमतच नाही. तेव्हा काय ग, लागला का फोन, असं पारितोष पुन्हा विचारतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही रे, अजूनही फोन लागलेला नाहीये. बघ ना आता तूच, आकाश असं नाही करत रे कधीच, एका रिंगला माझा तो फोन उचलतो, आजपर्यंत तर असं कधीच घडलेलं नाही. मला ना काहीतरी आता विचित्र सारखंच वाटतंय, असं ती पारितोषला म्हणते. तेव्हा पारितोष म्हणतो, अगं असेल बिझी तो, पण भूमीचं मन हे मान्य करायला तयारच नसतं. मग आता त्यानंतर आता ती म्हणते की नाही रे पारितोष, आकाश फोनच रिसीव करत नाही, मी राजा काकांना फोन करते हां, म्हणजे मला कळेल काहीतरी. तेव्हा ती लगेचच राजा काकांना फोन करते. तेव्हा आता राजा काकांना ती विचारते की आकाश पोहोचले का ऑफिसला.
मग आता राजा काकांकडून तिला समजतं की आकाश अजूनही ऑफिसमध्ये पोहोचलेला नाही आहे. म्हणूनच ती अजून घाबरते आणि फोन ठेवत पारितोषला म्हणते की अरे पारितोष, नाही पोहोचलं अजून आकाश तिकडे ऑफिसला, असं नाही होत रे कधी हे पारितोष. तेव्हा पारितोष म्हणतो अगं भूमी, एवढा मोठा बिझनेस आहे त्याचा, क्लायंट मीटिंग वगैरे कुठेतरी असेल त्याची आणि तो तिकडे बिझी असेल, तो तिकडे गेला असेल, असं तो तिची समजूत काढत असतो आणि तू टेन्शन घेऊ नको असं म्हणत असतो. पण आता भूमीला वेगळीच काहीतरी शंका येत असते. त्यामुळे ती आता म्हणते नाही नाही, काहीतरी विचित्र घडतं इथे, कारण आकाश अजूनही ऑफिसला पोहोचलेला नाही आहे म्हटल्यानंतर की काहीतरी गडबड असणारच. तर आता आई योगेश्वरी, माझ्या आकाशची रक्षा कर, असं आता लगेचच भूमी मनोमन विचार करते. तर आता दुसरीकडे आकाश हा अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. त्याला त्या उग्रवासामुळे खूपच त्रास होत असतो. तो जरा मध्ये मध्ये खोकत सुद्धा असतो, पण त्याला काहीच कळत नसतं की मी नक्की आहे कुठे आणि मला कुठे आणून ठेवलंय. तर दुसरीकडे आता भूमी, त्याचबरोबर अमोली आणि पारितोष हे तिघेही आता मंदिरामध्ये येऊन पोहोचतात. तेव्हा आता पारितोष हा अमोलीला विचारतो, छान आहे ना हा परिसर? तेव्हा अमोली म्हणते हो आहे की. मग त्यानंतर लगेचच आता पारितोषचं लक्ष भूमीकडे जातं, कारण भूमीचं चित्तच अजिबात थाऱ्यावर नसतं. ती सारखीच आकाशला कॉल करत असते. तेव्हा पारितोष म्हणतो काय झालं, नाही लागला का अजून कॉल, नाही रिसीव केला का त्याने? मग आता ती म्हणते नाही ना, अरे खरंच नाही रिसीव करत आहे तो कॉल, बघ ना तू आता. तेव्हा तो म्हणतो थांबा मी कॉल ट्राय करतो, असं म्हणून तो स्वतःसुद्धा आता लगेचच आकाशला कॉल करत असतो. परंतु खरंच आकाश आता फोनच रिसीव करत नसतो. त्यामुळे आता सर्वजणच घाबरतात. मग आता भूमी म्हणते की काही झालं तर नसेल ना रे पारितोष? तेव्हा आता लगेचच भूमी ही आई योगेश्वरीकडे प्रार्थना करत असते की योगेश्वरी, माझ्या आकाशचा सांभाळ कर, माझ्या आकाशचं रक्षण कर, कारण माझा आकाश कुठे आहे ना तेच माहीत नाही. तू त्याच्या पाठीमागे नेहमी उभी राहा, असं आता लगेचच ती मनोमन प्रार्थना करते. तर दुसरीकडे आकाश ज्या गाडीत असतो ना, त्या गाडीच्या बाहेर आता लगेचच रागिनी येते आणि झाडाच्या आड लपून आकाश नक्की बेशुद्ध आहे की नाही हे पाहते. तर आता आतमध्ये आकाशला खूपच त्रास होत असतो. तो खूप खोकत असतो, कारण त्या उग्रवासामुळे त्याला काहीही सुचत नसतं. तेव्हा आता रागिनी हे सगळं काही पाहते आणि तिला आता खूपच आनंद होतो. मग आता ती हसत असते, कारण आकाशला होणारा त्रास हा तिला पाहायचा असतो. मग इकडे आकाशला खूप त्रास होत असतो. आता तेथे काहीही सुचत नसतं. मग आता लगेचच रागिनी ही त्याच्याकडे पाहून पुन्हा हसते आणि म्हणते आकाश, आता तुझी यातून सुटका नाही, कारण तुला वाचवायला ना इथे कोणीही म्हणजे कोणीही येणार नाही. आता तुझी देवीसुद्धा इकडे येणार नाही आणि तुझी भूमीसुद्धा इकडे येणार नाही तुला वाचवायला. भूमी आता मनोमन योगेश्वरी आईकडे प्रार्थना करत असते की माझ्या आकाशला सुखरूप ठेव, तो जिथे आहे त्याचा सांभाळ कर, असं म्हणून भूमी आता अगदी एकाग्रतेनेच योगेश्वरी आईची प्रार्थना करू लागते. तर आकाशला खूपच दुसरीकडे त्रास होत असतो, पण आता त्याला वाचवायला तेथे कोणीही नसतं. तो तेथे एकटाच असल्यामुळे त्याच्या मदतीला सुद्धा कोणी येत नाही. तर दुसरीकडे आता भूमी जेव्हा प्रार्थना करत असते ना, तेव्हा आता अमोलीच्या हातात बाळ असतं ना, ते बाळ खूपच रडू लागतं. मग आता भूमी लगेचच अमोलीजवळ जाते आणि तिला विचारते का गं काय झालं, ही अशी अचानक रडायला का लागली? तेव्हा आता लगेचच अमोली म्हणते नाही गं माहीत, अशी अचानक का रडायला लागली असेल ती. मग आता लगेचच पारितोष म्हणतो तिला भूक लागली असेल का? तेव्हा अमोली मात्र काहीच बोलत नाही, ती एकदम गप्पच राहते. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते मगाशी ना तिने नीट नव्हतं प्यायलं, म्हणून तिला भूक लागली असेल कदाचित. त्यानंतर अमोली आता मनातच विचार करू लागते की त्या बाईने मणिमाऊला माझ्या दूध पाजलं, त्याला बराच वेळ झालाय, माझ्या बाळाला आता भूक लागली असेल का? त्यानंतर पारितोष विचारतो काय गं भूमी, बोल ना, ती शांत का होत नाहीये? मग आता ती म्हणते अरे मगाशी तिने थोडंच पिलं ना, आता कदाचित भूक लागली असेल, मी आता कुठेतरी आडोशाला घेऊन जाते तिला, म्हणजे ती जरा शांत होईल, चालेल का? मग आता लगेचच अमोली ही बाळाला भूमीकडे देते. तेव्हा भूमी लगेचच बाळाला जरा आडोशाला घेऊन जाते. मग आता अमोलीचं लक्ष सारखं बाळाकडे असते. तेव्हा पारितोष आता तिला इशारा करतो आणि शांत हो असं म्हणतो. तेव्हा आता अमोली लगेचच हो असं म्हणते. तर दुसरीकडे आता आकाशला खूप त्रास होत असतो. तो आता आपला जीव वाचवण्यासाठी जरा ओरडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो, कारण त्याला आता बोलण्यासाठी अजिबात अंगामध्ये तेवढा जीवच उरलेला नसतो.
तर आता हे सगळं काही रागिनी पाहत असते आणि हसत असते आणि म्हणते, घेता येत नाहीये ना श्वास, असंच पाहिजे रे तुला, कारण अरे तुला हा श्वासच घेता येणार नाही. अरे जर तू आता शेवटचा श्वास घेतला नाही या जगातनं, मगच मी आता इथून निघणार, असं म्हणून ती आकाशकडेच पाहते. तेव्हा आता लगेचच भूमी इकडे बाळाला घेऊन येते. तर बाळ खूप रडत असतं. तेव्हा भुकी लागली आहे का तुला, असं म्हणून भूमी सारखी सारखी बाळाबरोबर बोलून तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु बाळ काही शांत होत नसतं. भूमी आता एकदमच बाळाला पुढे घेऊन जाते. तेव्हा समोरच तिला आता आकाशची गाडी दिसते. आकाशची ती गाडी दिसल्यानंतर भूमीला आता मोठा धक्काच बसतो. ती म्हणते, बापरे, इथे आकाशची गाडी जंगलामध्ये काय करतीये? मला तर समजतं एवढं की आकाशचीच गाडी आहे म्हणून ती, पण ही गाडी अचानक इथे कशी आली? आता बाळसुद्धा खूप रडत असतं. तेव्हा त्या बाळाकडे आणि आकाशकडे भूमी पाहतच राहते. तिला काहीही सुचत नसतं आता करावं तरी काय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी रागिनीला विचारते की हे सगळं घडलं होतं तेव्हा तुम्ही कुठे होतात? मग आता रागिनी लगेचच म्हणते, मी क्लायंटला भेटायला गेले होते. तेव्हा नाव काय क्लायंटचं, असं भूमी विचारते. कानेटकर क्लायंटला मी भेटायला गेल्याचं आता रागिनी म्हणते. तेव्हा आकाशला किंवा राजा काकाला माहीत होतं का या क्लायंटबद्दल, असं लगेचच आता भूमी विचारते. तर रागिनीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. तर आता दुसरीकडे प्रीती ही रागातच रागिनीला म्हणते, अजून काही दिवस जर इथे राहिलो ना तर मग लगेचच मला इथे पकडतील, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा रागिनी आता रागातच म्हणते, हे बघ, तुला जशी तुझी काळजी आहे ना तशी मला माझी आहे. तेवढ्यातच आता लगेचच दरवाजा उघडून पोलीस हे आतमध्ये येतात. त्यांच्याबरोबर भूमीसुद्धा. रागिनी त्या दोघांना पाहून खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.